अण्णाबाईंना तर आपण पाहिलंच आहे. एक मिनिट. अण्णांचं जे पहिली बेटी सुखाची पेटी झाली होती ना, ती सुखाची पेटी सोनाली. आपण सगळ्यांनी स्क्रीनवर पाहिलेलंच आहे. ज्याच्या गोड गोजीच्या रूपामध्ये त्यांचा संसार बहरत राहिला ते हे त्यांचं शेंडेफळ सौरभ जोशी. हात कर सगळ्यांना. बऱ्याच जणांना माहित नाहीये ज्यांच्या हाती आपली लाडाची लेक सुखाची पेटी ज्यांच्या हाती सोपवली ते सचिन राव. कुठे आहेत सचिन राव? हे सचिन राव अण्णांचे आणि माझे पण जावई. पहिला जावई त्यांनी सासूची लग्न अटेंड केलेलं. शेंडेफळ यांच्या घरातलं ओजस. हा ही दुधावर चढलेली साय, पहिली साय. त्यानंतर अरे शेंडेफळ कुठे पडतंय? या पिढीतलं सध्याचं शेंडेफळ. आणि मगाशी संदीपचा आपण संवाद ऐकला. अंजली अण्णाबाईंची कर्तव्य दक्ष या 3 दिवसाच्या आमच्या स्कॅम मध्ये सामील असणारा मेंबर अंजली आणि हा अर्चित, जो पुण्यफळास आलं आणि हे अर्चित मिळालं. हा अर्चित. आणि मी विद्या जितेंद्र जोशी, अण्णांच्या धाकट्या भावाची बायको. त्यांनी हात वर केला. मी विद्या जितेंद्र जोशी. मी आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये प्रासंगिक निवेदिका म्हणून काम करते आणि सगळ्या प्रकारचे कार्यक्रम करायला जाणं, मंगलाष्टा, पाळणा, डोहाळे, हळद घाणं हे सगळं गायला जाते. जेव्हा मला समजलं की असा काही कार्यक्रम आहे तेव्हा अण्णाबाईंनी खूप काही केले घरातल्या मंडळींसाठी, माझ्या मिस्टरांसाठी, त्यांच्या भावंडांसाठी. आम्हालाही काहीतरी करायची संधी हवी होती म्हणून हा सोनालीच्या सहकार्याने आणि हा गुपचूप आम्ही कार्यक्रम केला. तुम्हाला कसा वाटला? खूप सुंदर झाला कार्यक्रम. मला खरंच काही कल्पना नव्हती. मला कालच मैत्रिणींनी विचारलं काय गो परत तुम्ही हारबीर घालत का? म्हटलं नाही. अगं खूप सुंदर कार्यक्रम झाला. काल मला मैत्रिणींनी विचारलं की तुम्ही हारबीर घालणार का लग्न केलं? असलं काही नाही. सौरभला विचारलं काय कार्यक्रम आहे, तो म्हणाल काय नाही, येणार बाबांचे मित्र वगैरे ते जेवतील. आणि म्हणे असं कसं जेवतील आणि जातील, काहीतरी आपण करायला हवंय ना. हे सगळे मेंबर विसरवलेत बरं का. हे यांच्यापासून यांनी पण मला 1-2 दिवसांनी सांगितलं अरे आपल्याला असं जायचंय बरं का कार्यक्रमाला. मग त्यानंतर सौरभला मॉर्निंग वॉकला गेल्यावर आम्ही फोन केला आणि तिथून पुढचा आमचा हा गुपचूपचा कारभार. सौरभला तर आधी सांगितलं होतं आपण दोघंच करू, पण सौरभच्या कामाचा व्याप पाहता म्हणजे आपण आणखीन एक मेंबर घेऊ म्हणून सोनालीला घेतलं. मग हळूहळू अंजलीला घेतलं आणि मग सचिनराव त्यामध्ये आले आणि असा हा सोहळा मला काहीतरी करता आलं अण्णाबाईंसाठी, याचा मला आनंद झाला. याबरोबर एका व्यक्तीची ओळख आमच्या सर्वांच्या वतीने मी शब्द वापरतो जर हल्लीच्या काळातला आहे, बियॉन्ड द इमॅजिनेशन. धन्यवाद. आणखीन 3 व्यक्तींची ओळख करून द्यायची राहिली. आमच्या वहिनींच्या 2 नंबरच्या जाऊबाई, आमच्या जाऊबाई शर्मिला वहिनी, सुगरणीच्या हातांच्या यांच्यापेक्षाही जास्त छान सुगरणीचा हात असं मी म्हणेन, कारण त्यांच्या तोंडून मी ते नाव ऐकले. यांची लेक शलाका आणि जावई बुवा रोहितराव. जावई बापू रोहित बापू म्हणून बुवा म्हटलं की भीती वाटते. हा नाही, दाढीवाले बुवा. असा हा आमचा सगळा परिवार आहो. तुम्ही पण या घरात असू देत सगळ्यांना. मगाशीच तुम्हाला पुढे करणार होतो, असं काय करताय?